आज प्रभाग क्रमांक 3 मधील निष्ठावान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बैठक घेत नाराजी व्यक्त केली। गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेत उमेदवारी करत घराघरात प्रचार करत होते। त्यानंतर 3 वर्ष ताणलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता जोमानं तयारीला लागले होते। घराघरात त्यांनी कमळ पोहोचवलं। एक नाही तर प्रभागातील 10 ते 12 इच्छुक उमेदवारांनी घराघरात कमळ पोहोचवलं। मात्र अखेरच्या दिवशी उमेदवारी करता अपेक्षा लावून बसलेल्या इच्छुक उमेदवारांना आपण सर्वेत बसत नाही, आपण फेल ठरलो अशा प्रकारचं उत्तर देऊन त्यांची उमेदवारी नाकारल्यानं संपूर्ण भाजपचे निष्ठावान पदाधिकारी आज पत्रकार परिषद घेत या पत्रकार परिषदेमध्ये अनेकांनी प्रभागात जातीयवादी निर्माण केल्याचा आरोप देखील केला। आता घराणेशाही थांबवा, प्रभाग वाचवा अशा प्रकारचे आरोप माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर केले। ज्या वेळेला आम्ही आमची उमेदवारी मिळण्याकरता माननीय आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे गेले असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की इथे प्रचाराचे जे प्रमुख आहे, मुख्य प्रमुख जे आहे, निवडणूक प्रमुख आमदार राहुलजी ढिकले यांना तुम्ही भेटा। राहुलजी ढिकलेंना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 3 हा बाळासाहेब सानपांचा असल्यामुळं तुम्ही त्यांना भेटा। अतिशय 2 महिने आम्हाला चेंडूसारखं तिकडचे इकडं आम्हाला पाठवलेलं आहे। आज मी 30 वर्षाचा एक कार्यकर्ता असून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आज जर तुम्ही चेंडू जर केला असेल तर तुम्ही आम्हाला हलक्यात घेतला असं वाटतंय, हे योग्य नाही। कार्यकर्त्यांचा विचार हा भारतीय जनता पार्टीने करावा असं अटलजींचं कायम म्हणणं होतं। आता सुद्धा नितीनजी गडकरी 4 वेळा एकच गोष्ट सांगता का जर मूळ कार्यकर्त्यांना तुम्ही विसरले तर भारतीय जनता पार्टी जेवढ्या स्पीडनी वरती गेली त्याच्या डबल स्पीडनी खाली येण्यात वेळ लागणार नाही। पण तरीही काही लोकांना ते दिसत नाही, काही लोक ते ऐकण्याच्या मूडमध्ये नाही। त्यामुळे अतिशय वाईट वाटतं का भारतीय जनता पार्टीचं याच्या पुढे काम करावं की नाही करावं। प्रत्येक वेळा मी गेल्या 25 वर्षापासून मी आणि माझी बायको फक्त मुलाखत देतो। आमचा कधी कुठं विचार शेवटपर्यंत सांगण्यात येतो, हो तुमचं तिकीट फायनल आहे, तुम्ही काम करा, तुमचं तिकीट फायनल आहे का। पण कुठल्याही प्रकारचा आमचा विचार होत नाही आणि वेळेवर चुकीचे उमेदवार आमच्यावर लादतात तर आम्ही त्यांचं काम कसं करायचं आणि का करायचं। नमस्कार, मी उज्ज्वला किशोर बेलसरे, मी प्रभाग 3 मधून इच्छुक उमेदवार होते। मी गेली 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे। खूप कार्यक्रम प्रभागामध्ये केले, सामाजिक, सांस्कृतिक, गोदा सन्मान, वुमन डे वगैरे आम्ही भरपूर कार्यक्रम केले। प्रभागात पूर्ण प्रचार केला। घरोघरी आम्ही आमचे पॉम्पलेट 15,000 पॉम्पलेट आम्ही घरोघरी पोहोचवले। जेव्हा आम्ही 2 दिवसापूर्वी तिकीट मागायला गेलो तेव्हा आम्हाला माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले की तुम्ही सर्वेत कमी आहेत, त्याच्यामुळे आमचे तिकीट डावलण्यात आले। परंतु आम्हाला शेवटी समजले की आमचा समाज कमी पडतो आहे, त्याच्यामुळे आमचे तिकीट डावलण्यात आले। ज्यांना तिकीट देण्यात आले त्यांनी कोणत्या सर्वेमध्ये आले त्यांनी पक्षाचा पण काही प्रचार केलेला नाही आणि ते मागच्या निवडणुकीच्या वेळेस पडलेले उमेदवार आहेत आणि त्यांनाच आमच्या जागेवर तिकीट देण्यात आले। नमस्ते, मी डॉक्टर स्निग्धा खोडे, स्वस्तिक फाउंडेशन महिला अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही स्वस्तिक फाउंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम करत आलो आहोत आणि तसेच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही इच्छुक असल्यामुळे आम्हाला स्थानिक नेत्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही प्रचार करा। तसेच आम्ही गेल्या 3 महिन्यापासून पक्षाचा प्रचार करत होतो। डोर टू डोर, होम टू होम जाऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला आणि शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचं सर्वेमध्ये नाव नाही आहे। एवढे सगळे कार्यक्रम करून गेल्या अनेक वर्षापासून तसेच 3 महिन्यापासून होम टू होम फिरून आमचं सर्वेमध्ये नाव नाही आहे असं कसं होऊ शकतं। आणि ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं त्याने कधी प्रचारही केला नाही, गेल्या 5 ते 6 वर्षापासून कोणतेही काही कार्यक्रम केलेले नाही आहे। ज्यांना शेजारी ओळखता का नाही अशी शंका आहे, अशा लोकांना जर तिकीट देण्यात येत आहे तर हे कुठेतरी आम्हाला वाईट वाटतं। या गोष्टीचं पार्टीने आमचा विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं। नमस्कार, मी सचिन खोडे, प्रभाग 3 मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होतो। गेल्या 2010 पासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। आमदारकीची निवडणूक असो, खासदारकीची असो, नगरसेवकची असो, आत्तापर्यंत बूथ कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, कुठलंही पद घेतलं नाही। गेल्या 5 वर्षापासून मी प्रभाग 3 मध्ये नाशिक महानगरपालिका निवडणूकची तयारी करत होतो।
कुठलंही पद नसताना नागरी समस्या ग्रुप निवारण मार्फत मी प्रभागातील सर्व नागरिकांचे वेळोवेळी कामं करून दिले. कुठं रस्त्याचा प्रश्न असो, कुठं ड्रेनेजचा प्रश्न असो, काही अर्ध्या रात्री कोणाची काही अडचण असो, हॉस्पिटलचा विषय असो, या सगळ्यांमध्ये मी लोकांमध्ये आत्तापर्यंत सहभागी होतो. तर निवडणूक लागल्यानंतर मी सर्वेसाठी प्रत्येक घरोघरी फिरलो. परिसरामध्ये दुर्लक्षित असल्यामुळं जे काम आत्तापर्यंत नगरसेवकांनी करायला पाहिजे ते मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या माध्यमातून करत आलो. पण ज्या वेळेला तिकीट देण्याचा प्रश्न आला त्यावेळेला मला सांगण्यात आलं की तुमचं सर्वेमध्ये नाव नाही आहे. श्याम पिंपरकर, संजय संघवी, डॉक्टर सिद्धा खोडे, उज्ज्वला बेलसरे, सचिन खोडे आदी इच्छुक उमेदवारांनी भाजपचे वरिष्ठांना आपली नाराजी व्यक्त केली.